गेल्या 2 दिवसापासून फरार असलेले जे 2 आरोपी होते त्यांना आज आपण पाहिलं की सकाळीच पहाटे मांजरसुंबा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना आता कोर्टामध्ये आपण पाहिलं हजर केलं। यावेळी सर्वत्र पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि आता कोर्टाने या दोन्ही आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे असणार आहे आणि त्यानंतर परत त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। मुळामध्ये असं गैरकृत्य शिक्षण विभागात केल्यामुळे आपण पाहिलं एक पालकामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घडवणारे जे गुरु असतात त्यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, परंतु काही असेही शिक्षक असतात जे असे गैरकृत्य करतात। यामुळे शिक्षण क्षेत्र कशा प्रकारे बदनाम झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यात ह्या दोघांमुळे मात्र एक शिक्षण क्षेत्राला मोठा डाग लागलेला आहे आणि जे काही कोचिंग क्लासेसवाले आहेत त्यांचाही जो काही फीस बाबत मनमानी कारभार आहे याबाबत सुद्धा आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। आता आपण पाहू शकतो की जिल्ह्यातील जो पालक वर्ग संतप्त झालेला आहे तो या फीस विरोधात आणि हे कोचिंग क्लासेसवाल्यांच्या मनमानी विरोधात कसा आक्रमक होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।